मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये कंपनीला व्यवसाय सुरू करण्याकरिता जी भांडवलाची नितांत गरज असते, भांडवलाची आवश्यकता असते, हे भांडवल उभे करण्याकरिता ज्या विविध मार्गांनी हे भांडवल उभं केले जातं हे आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने विचारात घ्यावं लागेल. यामध्ये अधिकृत भाग भांडवल, त्याचप्रमाणे खपलेले भांडवल, मागणी केलेले भांडवल, मागणी न केलेले भांडवल, या माध्यमातून आपण भांडवलाची उभारणी ही कशा पद्धतीने केली जाते हे आपण पाहिलेलं आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत की भाग विक्री करताना कंपनी कायदा 2013 कलम 43 अन्वये कोणत्याही कंपनीला नवीन व्यवसाय सुरू करताना किंवा तो व्यवसाय चालवण्यासाठी किंवा त्या व्यवसायामध्ये वृद्धी करण्याकरिता, तो व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा त्या व्यावसायिकाला किंवा त्या कंपनीला पूर्वीची देणी देण्याकरिता भांडवलाची नितांत गरज भासत असते. कंपनी सार्वजनिक कंपनी असो किंवा खाजगी कंपनी असो, सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर कंपनीचे भाग, यामध्ये समहक्क भाग, अग्रहक्क भाग, कर्ज रोखे, विविध प्रकारची बंद पत्रे किंवा विविध बॉन्ड्स यांचा आपण प्रामुख्यानं यांची विक्री करून कंपनी भांडवलाची उभारणी करत असते. जर कंपनीला भाग भांडवल उभे करावायचे असेल तर त्या भागांचे वाटप हे प्रामुख्यानं अग्रहक्क भाग, ज्याला आपण प्रेफरन्स शेअर्स या नावाने ओळखतो, आणि दुसरा प्रकार जो आहे ज्याला आपण समहक्क भाग, ज्याला इक्विटी शेअर्स किंवा सामान्य भाग या नावाने आपण ओळखतो. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कंपनीच्या भाग भांडवलाचा आपण विचार करतो, हे भाग भांडवल उभे करण्याकरिता या भाग विक्रीच्या पद्धती कोणत्या आहेत हे देखील आपल्याला समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी भागांच्या किंवा भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर सार्वजनिक पद्धतीने भागांची विक्री, विद्यमान समहक्क भागधारकांची विक्री, त्याचप्रमाणे विद्यमान कर्मचारी जे आहेत कंपनीचे किंवा व्यवसायाचे, त्या व्यवसायांना भागांची विक्री केली जाते, आणि शेवटी खाजगी विक्री. या चारही पद्धतीनं आपल्याला भागांची विक्री करता येते. या चारही पद्धतींपैकी आपण प्रत्येक पद्धतीचा या ठिकाणी विचार करणार आहोत. कंपनी कायदा 2013 कलम 43 मध्ये जर आपण पाहिलं तर भाग विक्रीची पद्धत जी आहे या पद्धतीचा अंतर्भाव केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण जे पहिलं पाहणार आहोत त्यातील पहिलं सार्वजनिक भाग विक्री, ज्याला आपण IPO, इनिशियल पब्लिक ऑफर. या प्रकारामध्ये जर प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर कोणत्याही व्यवसाय करत असताना व्यवसायाच्या दृष्टीनं व्यावसायिक प्रगल्भता जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळेस मात्र आपल्याला असं म्हणता येईल की सार्वजनिक विक्री म्हणजे जनतेस भाग खरेदी करण्यासाठी केलेलं आवाहन होय. कंपनीच्या घटनापत्रकामध्ये हे भाग विक्री करण्याबाबत त्याची तरतूद असली पाहिजे. सार्वजनिक कंपनी भागांची विक्री करताना किंवा करण्याकरिता या पद्धतीचा वापर करतात. समाजामध्ये किंवा जनतेला कंपनी त्यांचं माहिती पुस्तक, ज्याला आपण प्रॉस्पेक्टस या नावाने ओळखणार आहोत, या माहिती पुस्तकाचं समाजामध्ये किंवा जनतेमध्ये प्रसिद्ध करून कंपनीच्या भागांची आपल्याला सार्वजनिकरित्या समाजातील जनतेला हे भाग खरेदी करण्याबाबत त्यांना प्रवृत्त करण्याकरिता
आपण प्रयत्न करू शकतो. आणि म्हणून जेव्हा कंपनीला नितांत भांडवलाची गरज असते अशा वेळी कंपनी सार्वजनिकरित्या भांडवलाची विक्री करण्याकरिता अर्थातच कंपनीची जी नियमावली जी आहे या नियमावलीमध्ये कोणत्या व कशा पद्धतीनं भांडवलाची विक्री करावी व भांडवल गोळा करावे याचा उल्लेख यामध्ये केलेला असतो. आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला असं म्हणता येईल की हे प्रॉस्पेक्टस जे आहे, माहितीपत्रक जे आहे, या माहितीपत्रकामध्ये कंपनीचं एकूण भाग भांडवल किती आहे, त्या एकूण भाग भांडवलापैकी अधिकृत भाग भांडवल, खपलेलं भाग भांडवल, मागणी केलेलं भाग भांडवल, मागणी न केलेलं भाग भांडवल याचा यामध्ये उल्लेख केलेला असतो. आणि त्या पद्धतीनं आपण हे भांडवल उभे करण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर हे भांडवल आपल्याला दोन पद्धतीनं उभं करता येते मित्रांनो. त्यातील पहिली पद्धत जी आहे ज्याला आपण निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती, यामध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर या पद्धतीमध्ये कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करत असते. या माहितीपत्रकामध्ये कंपनी जे भाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे त्या भागांची संख्या व किंमत निर्देशित केलेली असते. दर्शनी किमतीचा हिस्सा किंवा काही हिस्सा हा अर्जाबाबत किंवा अर्जासोबत गुंतवणूकदारांकडून मागवत असतात. जेव्हा विक्रीचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा कंपनीला तिच्या भागांना असलेली मागणी ही निश्चितपणे कळू शकते. यामध्ये प्रामुख्यानं कंपनीचं दर्शनी मूल्य जे आहे या दर्शनी मूल्याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस मात्र आपल्याला असं म्हणता येईल की सर्वसाधारणपणे हे भाग तीन पद्धतीने त्याचा विचार केला जातो. यामध्ये हे दर्शनी मूल्य जे आहे ज्याला आपण फेस व्हॅल्यू असं म्हणणार आहोत, प्रामुख्यानं ही फेस व्हॅल्यू जी आहे किंवा दर्शनी किंमत जी आहे या दर्शनी किमतीचा विचार करताना जेव्हा कंपनी भागांची विक्री त्याच्या दर्शनी मूल्यास करते तेव्हा त्याला आपण दर्शनी मूल्य किंवा दर्शनी किंमत ॲट पार म्हणजेच या भागांवर किंवा या भाग प्रमाणपत्रावर ती भागाची किंमत जी दिलेली असते त्याच किमतीला त्या भागांची आपल्याला विक्री करता येते. म्हणून त्याला आपण दर्शनी मूल्य ॲट पार किंवा त्याला फेस व्हॅल्यू असं देखील आपण म्हणणार आहोत. जेव्हा भागांची विक्री करताना दर्शनी मूल्यास जी विक्री करत असतो ती विक्री प्रामुख्याने आपल्याला विचारात घ्यावी लागेल. समजा या भाग प्रमाणपत्रावर भागाची किंमत 10 रुपये दिलेली असेल आणि ते भाग 10 रुपयालाच विकले जात असतील तर त्याला आपण दर्शनी मूल्य किंवा फेस व्हॅल्यू किंवा ॲट पार किमतीला त्या भागांची विक्री केली असं आपण म्हणू शकतो. सर्वसाधारणपणे जेव्हा जेव्हा या पद्धतीनं हे भाग गोळा केलं जातं आणि हे भाग गोळा करत असताना प्रामुख्यानं जेव्हा दर्शनी मूल्य फेस व्हॅल्यू किंवा ॲट पार किमतीला भागांची देखील विक्री करता येते. त्याचप्रमाणे कंपनी कायदा 2013 कलम 78 अन्वये सांगायचं म्हटलं तर वाढावा घेऊन भागांची विक्री ज्याला आपण ॲट प्रीमियम वाढावा जास्तीचा, सर्वसाधारणपणे कंपनी कायदा 2013 कलम 78 नुसार कंपनी भागांची विक्री वाढवा घेऊन करू शकते जेव्हा भागांची विक्री ही दर्शनी किमतीपेक्षा अधिक किंवा जादा किमतीला त्याची विक्री केली जाते
आणि जी वाढावा रक्कम जी आहे, या वाढावा रकमेला आपण त्या भागांची वाढावा किमतीला केलेली विक्री असं आपण म्हणतो. पहा मित्रांनो, समजा भागांवर लिहिलेली किंमत जी आहे, दर्शनी मूल्य जे आहे, हे समजा 10 रुपये असेल आणि ते भाग जर आपण 12 रुपयाला विकले तर याचा अर्थ दर्शनी किमतीपेक्षा 2 रुपये आपण वाढावा घेतलेला आहे, जास्त घेतलेले आहे, अधिक घेतलेले आहे. मग ही अधिक घेतलेली जी काही रक्कम आहे, वाढावा किंमत जी आहे, ज्याला आपण वाढावा घेऊन भागांची विक्री, ज्याला आपण ॲट प्रीमियम या नावाने आपण त्याचा विचार करणार आहोत. बोनस भाग देण्यासाठी, त्याचप्रमाणे प्राथमिक खर्च भागवण्यासाठी कर्ज रोखे, अग्रहक्क भाग यांची परतफेड करण्याकरिता अर्थातच कोणत्या दराने वाढावा घेऊन विक्री करावी हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार कंपनीच्या संचालक मंडळाला असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की प्रतिभूती किंवा प्रामुख्यानं यामध्ये प्रतिष्ठा, नावलौकिक, समाजामध्ये ज्या कंपन्यांचं नाव आहे अशा कंपन्या त्यांच्या भागांची विक्री वाढावा घेऊन करत असतात. म्हणून त्याला आपण वाढावा घेऊन भागांची विक्री या पद्धतीने सुद्धा आपल्याला भांडवलाची उभारणी, भांडवल गोळा करता येतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत कसर देऊन भागांची विक्री, त्याला आपण ॲट डिस्काउंट. कंपनी कायदा 2013 कलम 79 अन्वये कसर देऊन भागांची विक्री करता येते. ही विक्री करत असताना परंतु नवीन भागांची विक्री कसर देऊन करू शकत नाही. जेव्हा कंपनी दर्शनी मूल्यापेक्षा कमी किमतीस भाग विक्री करते तेव्हा त्याला आपण कसर देऊन किंवा ज्याला आपण किंमत कमी घेऊन किंवा घाटा स्वीकारून ते भाग विकले जात असतील तर त्याला आपण कसर देऊन भागांची विक्री या पद्धतीनं भांडवल उभे करता येते. यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं म्हटलं तर प्रामुख्यानं कंपनी कायद्यामध्ये समजा भागाची किंमत 10 रुपये असेल आणि ते भाग 10 रुपये दर्शनी मूल्य असेल, फेस व्हॅल्यू असेल, परंतु त्याची विक्री करताना जर त्या भागाची किंमत, ते भाग जर आपण 9 रुपयाला विकले असतील म्हणजे 1 रुपया त्या ठिकाणी आपण लॉस किंवा त्याला आपण कसर, त्याला आपण सूट असं आपण म्हणूया, ही कसर देऊन ते भाग बाजारपेठेमध्ये विकले जातात. म्हणजेच या पद्धतीनं सुद्धा आपल्याला या भाग भांडवलाची उभारणी करता येते. कंपनी कायदा 2013 कलम 79 प्रमाणे जर आपण पाहिलं तर कसरीचे प्रमाण जे आहे, डिस्काउंटचं प्रमाण जे आहे, हे दर्शनी किमतीच्या 10% जास्त असता कामा नये. त्याचप्रमाणे कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये अशा प्रकारचा सामान्य ठराव मंजूर करणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. एवढंच नव्हे तर कंपनीला असे भाग कंपनी सुरू झाल्यापासून 1 वर्षाच्या आत विकता येतात. म्हणजेच याचा अर्थ कंपनीला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच अशा भागांची विक्री करणं फायदेशीर किंवा हितावह ठरतं, हे मात्र या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं लागेल. कंपनी कायदा 2013 कलम जर आपण पाहिलं तर कलम 78, कलम 79, कलम 77 अन्वये आपण भागांची खरेदी करू शकतो. भागांची खरेदी या भांडवल उभारणीसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोग होऊ शकतो. सर्वसाधारणपणे कंपनी स्थापनेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे निश्चित किमतीत भाग विक्री पद्धतीमध्ये या तीनही गोष्टींचा उल्लेख केला जातो. दर्शनी मूल्य, वाढावा घेऊन विक्री,
कसार देवाण विक्री या पद्धतीनं भांडवलाची आपल्याला भांडवल उभे करता येतं. त्याचप्रमाणे दुसरा प्रकार जो आहे त्याला आपण बुक बिल्डिंग पद्धती, त्याला आपण इश्यू ऑफ बीड प्राइस. कंपनी कायदा 2013 कलम 43 अन्वये इश्यू ऑफ बीड प्राइस याला आपण बुक बिल्डिंग पद्धती असं आपण म्हणणार आहोत. पहा, या पद्धतीमध्ये भाग वाटप करणारी कंपनी भागांची संख्या व किंमत, ज्याला आपण विक्री किंमत असं म्हणूया, लिलाव पद्धतीने करण्याचे निश्चित करते. म्हणजेच कंपनी गुंतवणूकदारांना किंमत श्रेणी कळवत असते. यामध्ये गुंतवणूकदार त्या श्रेणीतील किमतीस बोली बोलत असतात आणि ही बोली बोलताना या श्रेणीमधील किमान किमतीस, ज्याला आपण किमान किंमत म्हणजे कमीत कमी, ज्याला आपण फ्लोअर प्राइस या नावाने ओळखणार आहोत पहा, किंवा त्याला किमान किमतीला आपण फ्लोअर किंमत असं म्हणणार आहोत. त्याचप्रमाणे श्रेणीतील कमाल, किमान आणि कमाल म्हणजे जास्त, मॅक्झिमम, ज्याला आपण कॅप किंमत असं म्हटलं आहे पहा. कमी किंमत असेल तर फ्लोअर प्राइस, जास्त किंमत असेल तर कॅप प्राइस, या दोन्हींचा विचार या ठिकाणी केला जातो. जेव्हा भागांची किंमत निश्चित होईल तेव्हा त्यास कट ऑफ प्राइस, काय म्हणूया आपण विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण कट ऑफ प्राइस या नावाने आपण त्याचा विचार करणार आहोत. आणि ही कट ऑफ प्राइस म्हणजेच आपली विक्री किंमत असे म्हणता येईल. गुंतवणूकदार कितीही भागांसाठी बोली लावू शकतात, कितीही भागांसाठी ते लिलाव करू शकतात. ही बोली 5 दिवसांसाठी असते. या बोलीचा कालावधी जो आहे हा 5 दिवस असतो. विद्यार्थी मित्रांनो, ही बोली बोलण्यासाठी 5 दिवस त्या ठिकाणी ती खुली असते. बोली व आवेदन अर्ज हे व्यापारी बँकेकडे पाठवले जाते. कंपनी बोलीची प्रक्रिया संपल्यानंतर कमाल म्हणजे जास्तीच्या किमतीनुसार कट ऑफ प्राइस किंवा विक्रीची किंमत निश्चित करते. हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये किमान आणि कमाल किंमत याच्या आधारे बोलीची किंमत निश्चित केली जाते, ज्याला आपण कट ऑफ प्राइस असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ज्याला आपण विक्रीची किंमत असं म्हटलेलं आहे. पहा, यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीला आवश्यक असणारं भाग भांडवल गोळा करण्याकरिता, जसा निश्चित किमतीस भाग विक्रीची पद्धती, बुक बिल्डिंग पद्धती, त्याचप्रमाणे सार्वजनिक विक्री, ज्याला आपण पब्लिक इश्यू या नावाने आपण ओळखणार आहोत. पहा, हा जो पब्लिक इश्यू जे आहे, सार्वजनिक विक्री जी आहे, याचा देखील आपल्याला प्रामुख्याने विचार करता येईल. आणि यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं म्हटलं तर सर्वसाधारणपणे कंपनी कायदा 2013 आणि या कंपनी कायदा 2013 मध्ये जर प्रामुख्याने सांगायचं तर अशी एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यामध्ये 2 पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला या भागांची विक्री करता येते. आणि म्हणून कंपनी सार्वजनिक भाग किंवा त्या भागांची विक्री करताना त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं म्हणता येईल की या विक्रीच्या 2 पद्धती आहेत. त्यामध्ये पहिली पद्धत जी आहे प्राथमिक भाग विक्री, ज्याला आपण इनिशियल पब्लिक ऑफर असं म्हटलेलं आहे. पहा, या पद्धतीमध्ये कंपनी जनतेस प्रथमतः भाग खरेदी करण्याचं आवाहन करत असते. नवीन कंपनी किंवा चालू कंपनी जेव्हा भांडवलाची गरज असेल तेव्हा जनतेकडून भाग विक्री करून भांडवल गोळा करते, भांडवल जमा करते. हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे.
सुरुवातीला प्रथमच कंपनी जनतेला भाग विक्री करण्यासाठी जेव्हा आवाहन करते आणि त्या आवाहनाद्वारे आपण जी प्राथमिक भाग विक्री करतो त्या प्राथमिक भाग विक्रीला किंवा IPO ज्याला आपण इनिशियल पब्लिक ऑफर या नावाने आपण त्याचा विचार करतो, या IPOच्या आधीच कंपनीचे भाग नोंदवलेले नसतात, परंतु जेव्हा IPO नंतर ती सूचीबद्ध कंपनी असते म्हणजे तिचं इनकॉर्पोरेशन झालेलं असतं, नोंदणी झालेली असते, अशा वेळेस मात्र या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला तिच्या भागांची विक्री ही खुल्या बाजारात करता येते. यामध्ये सेबीची मार्गदर्शक तत्वे जी आहेत या तत्वांचा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि म्हणून ही तत्वे विचारात घेत असताना सर्वसाधारणपणे या प्राथमिक भाग विक्रीच्या माध्यमातून भांडवल आपण उभे करू शकतो. कंपनी प्राथमिक भागांची विक्री करण्याकरता एक निश्चित किंमत भाग विक्री पद्धत किंवा त्याला आपण बुक बिल्डिंग पद्धतीचा सुद्धा वापर करू शकते. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे नंतरची सार्वजनिक भाग विक्री ज्याला आपण FPO ज्याला प्रामुख्याने आपण फर्दर पब्लिक ऑफर, यामध्ये प्राथमिक विक्रीनंतर जेव्हा कंपनी भागांची विक्री करते तेव्हा त्यास आपण दुय्यम किंवा नंतरची भाग विक्री असे म्हणणार आहोत. सूचीबद्ध कंपनीचे किंवा सूचीबद्ध कंपनीच्या प्राथमिक भाग विक्री नंतरच्या विक्रीला सार्वजनिक भाग विक्री असं सुद्धा आपण म्हणणार आहोत. पहा, कंपनी कायदा 2013 यामध्ये आपण पाहिलं की सर्वसाधारणपणे या भांडवलाची निर्मिती करताना आपल्याला या ठिकाणी निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीनं भागांची विक्री करणं, यामध्ये दर्शनी मूल्य ज्याला आपण ॲट पार, वाढावा घेऊन विक्री ज्याला आपण ॲट प्रीमियम, कसर देऊन किंवा सूट देऊन विक्री ज्याला आपण ॲट डिस्काउंट, या पद्धतीनं देखील आपल्याला भागांची विक्री करता येते. त्याचबरोबर बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये आपण पाहिलं की एक किमान आणि कमाल किंमत, या किमान आणि कमाल ज्याला किमान किंमत जी आहे त्याला आपण फ्लोअर प्राइस असं म्हटलेलं आहे. कमाल किमतीला आपण या ठिकाणी प्रामुख्याने जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी जी किंमत जी आहे या किमतीचा विचार करताना जेव्हा बाजारपेठेमध्ये एक कट ऑफ, हा कट ऑफ म्हणजेच कट ऑफ प्राइस, या कट ऑफ प्राइसलाच आपण विक्रीची किंमत असं म्हणतो. ही विक्रीची किंमत कंपनी कायदा 2013 कलम 79 अन्वये जर आपण पाहिलं तर कंपनीच्या नियमावलीमध्ये त्याची तरतूद असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तरतूद नसेल तर आपल्याला अशा पद्धतीनं भागांची विक्री करता येत नाही, हे मात्र प्रामुख्याने विचाराने लक्षात घ्या. यामध्ये ज्या पद्धतीने बुक बिल्डिंग पद्धतीनं भांडवल उभं केलं जातं त्याच पद्धतीनं प्राथमिक भाग विक्री आणि नंतरची सार्वजनिक भाग विक्री या पद्धतीने सुद्धा आपल्याला भांडवल उभे करता येतं. हे मात्र आपण सार्वजनिक भाग विक्री या माध्यमातून या पहिल्या प्रकारामध्ये आपण त्याचा विचार केलेला आहे. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री. विद्यमान म्हणजे सध्या जे प्रचलित भागधारक आहेत या भागधारकांना विक्री कशी केली जाते, कोणत्या पद्धतीने केली जाते, त्याची कायदेशीर बाबी कोणत्या आहेत, कायदेशीर तरतुदी कोणत्या आहेत, या कायदेशीर तरतुदी आणि बाबी यांचा आपण प्रामुख्यानं पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा विचार करणार आहोत. धन्यवाद.